महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. लिफ्ट देऊन लूट करणाऱ्या टोळीचा धुळे एलसीबीनं काढला बुरखा, तिघांना अटक. महामार्गावरील प्रवाशांना बनवत होते शिकार. धुळे एलसीबीनं केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. महामार्गावर प्रवाशांना लिफ्ट देऊन लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे. शिरपूर फाट्याजवळ एका प्रवाशाला इको कारमध्ये बसवून 1 लाख रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सुरत व नंदुरबार येथील मोहसिन शेख, शोएब अफवानी आणि अशरफ खान या तिघांना अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपयांची इको कार आणि 40,000 रुपयांची रोकड असा एकूण 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत त्यांनी वाडीवरे, जिल्हा नाशिक इथंही अशाच प्रकारचे जबरी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद आहेत. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, राहुल गिरी, हर्षल चौधरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खेरनार व जगदीश सूर्यवंशी यांनी ही दमदार कारवाई केली. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे महामार्गावर प्रवाशांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.